हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी घेऊन आली आहे आज मिंत्रावरचे काही सिलेक्टेड कुर्ती सेट, पंजाबी सेट सांगू शकतात विथ दुपट्टा कुर्ती सेट. सो मी काही सिलेक्टेड परचेस केल्या आहेत आणि त्यामध्ये मी मलाडवरनं सुद्धा काही ड्रेस पीस घेतले होते आणि मी ते माझ्या हिशोबाने एकदम सिम्पलमध्ये शिवलेले आहेत. सो मी तेही शेअर करणार आहे. होप की तुम्हाला थोडंफार हेल्प होईल, लाईक काय डिझाईन दिली पाहिजेत वगैरे वगैरे. सो पहिले मी तुम्हाला दाखवते की मिंत्रावरचा आय थिंक ही जी मी कुर्ती सेट दाखवणार आहे ही खूप जास्त व्हायरल झाली होती आणि मी अजूनपर्यंत ही घातली नाही आहे, पण मी घेतली आहे. टडा! हो, लेहंगा आहे तो सिम्पल आणि खालती एम्ब्रॉयडरी आहे, डिझाईन आहे त्यात आणि याला एकच पॉकेट आहे. सो इट्स गुड. याचा जो दुपट्टा आहे तो मला खूप आवडतो. एकदम ब्रायडलसारखं फील येते ना, एकदम छान. खूप कडक आहे, असं स्टेबल नाही राहत. सो असं ते सारखं पडते. गाडी नसेल घालायची तर तुम्ही हा ड्रेस नक्की घालू शकतात. एकदम सिम्पल सोबर आणि या दॅट्स इट. आणि याचं मटेरियलचं झालं बोलायचं तर खूप छान आहे. म्हणजे काही प्रश्नच नाही आहे या मटेरियलमध्ये. एकदम सॉफ्ट कॉटन आणि स्मूथ आहे. आणि हां, याचे जे हात आहेत ते पण खूप छान आहेत. म्हणजे त्या लोकांनी म्हणजे हात तुम्हाला त्या ॲक्च्युअल मटेरियलमध्ये दिसतील आणि त्यानंतर त्यांनी इकडे अशी किनार लावली आहे. हे खूप ब्युटिफुल वाटते. म्हणजे एकदम ॲक्च्युली ही कुर्ती एकदम ब्रायडल लुक देते. सो ही होती माझी फर्स्ट कुर्ती सेट फ्रॉम मिंत्रा. देन सेकंड होती ही. आता ही जी सगळी कुर्ती सेट आहेत ना, या सगळ्या मी खूप लिटरली याला 3-1 वर्ष झाली असतील तेव्हा मी हे परचेस केले होते. असेच डेली यूज किंवा मग असं कुठेतरी जवळपास जाण्यासाठी वगैरे वगैरे. हे एकदम साधे सिंपल आहेत. हे बिलकुल सिवलेस वगैरे कुर्ती नाही आहे. ही कुर्ती पण ॲक्च्युली पुढून पूर्ण भरलेली आहे, मागणं पूर्ण प्लेन आहे आणि याला पिंकमध्ये कॉम्बिनेशन आहे ओढणीचं. आणि याचं जे हे आहे सलवार पॅन्ट, याची जी पॅन्ट आहे ती साधी सिंपल आहे आणि ही खालती किनार आहे. ॲक्च्युली ही बॉटमला किनार येणार आणि हा प्लाझोसारखा आहे, बिग प्लाझो, नॉट पॅन्ट. पॅन्ट थोडीशी अशी नॅरो असते खालती जाऊन. ही पूर्ण लाईक हे आहे. याची ओढणी थोडीशी नाही, याची ओढणी खूप जास्त कडक आहे. सो ठीक आहे, तुम्ही याच्यावरती अजून कोणती तरी दुसरी ओढणी यूज करू शकतात. बाकी एकदम सिम्पल. ही कुर्ती काहीतरी 1500 किंवा त्यावेळेला मी 1200पर्यंत पकडा, तेव्हा मी घेतलीच असेल. बिकॉज कुपन वगैरे लावून मग त्याच्यानंतर जास्त डिस्काउंट होते. अगेन ही वाली कुर्ती पण मिंत्रावरची आहे. आणि मिंत्रावरती एक आहे की मी जेवढ्या पण कुर्ती सेट बाय केल्या आहेत आतापर्यंत, म्हणजे मी आता रिसेंटली तर काही नाही परचेस केले. ह्या सगळ्या ज्या कुर्तीज आहेत यांना साधारण 2 ते 3 वर्ष झाली असतील. लाईक सिरियसली 2-3 वर्ष झाली असते. बिकॉज याचं मटेरियल सांगू नका, त्याचं सलवार, त्याची दुपट्टा वगैरे वगैरे सगळं एकदम छान आहे. छान राहिले अजूनपर्यंत. म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही आला आहे. म्हणजे मी वापरते, माझी सिस्टर वापरते. सो आम्ही दोघी जरी हे मिळून वापरतो आणि हे बऱ्याच वेळेला घरीच वॉश होते. मी काही ड्राय क्लीन वगैरे करत नाही एवढ्या छान कुर्ती सेट. सो स्टील ही सेकंड वन. मी या ब्ल्यूवाल्याचे याचे आणि रेडवाल्याचं पण आय थिंक मी जेव्हा नवीन आली होती कुर्ती तेव्हा मी घालून बघितलेली. तो पण माझ्याकडे फोटो असेल तर मी इकडे साईडला फोटो नक्की पॉपअप करेल आणि म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ही कुर्ती कशी वाटते. एकदम या सगळ्या एकदम सिम्पल कुर्ती आहेत, लॉंग हँड्सवाल्या, काही गळा वगैरे मोठा नाही, एकदम साध्या सिम्पल. बिकॉज मी या कुर्ती अशा ठिकाणी घालायला प्रेफर करते जिकडे मला म्हणजे काय म्हणतात, असं घरातलं कोणतं फंक्शन, लहान छोटी मोठी पूजा वगैरे असते त्यावेळेला या कुर्ती जेव्हा तुम्ही घालतात तरी पण एक तो पूजावाला लुक येऊन जातो. याची ओढणी अशी आहे
ही ओढणी पण अगेन नेट विथ सम नेट आहे. याला छान अशी एक लेस आहे आणि प्रिंट आहे. इतकंच आहे. ही ओढणी थोडी तरी सॉफ्ट आहे. या ओढणीचा जास्त त्रास नाही झाला मला, लाईक फोल्ड पण लगेच होते. याच्या खालती पण पॅन्ट आहे. एकदम साधी सिम्पलवाली पॅन्ट आहे. काहीच त्या पॅन्टवरला डिझाईन नाही आहे. सो ठीक आहे. म्हणजे ही पण मी 1200-1500 पर्यंत घेतली असेल. ही वन ऑफ माय फेवरेट आहे बिकॉज याचा कलर मला खूप जास्त आवडतो. म्हणजे हा एकदम डार्क ग्रीन कलर आहे. डार्क ग्रीन म्हणजे एक शाईन या कपड्याला मला नाही माहिती की याच्यावरती दिसते की नाही, पण ही जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही बघताय या कपड्याला एक वेगळी शाईन आहे आणि म्हणून तो ग्रीन कलर अजून जास्त छान वाटतो. सो ही कुर्ती पण मी सेम 1200-1500 पर्यंत घेतली असेल. ही कुर्ती सेट मला खूप जास्त आवडते. याचं एकदम म्हणजे एकदम छोटावाला गळा आहे. ॲक्च्युली या गळ्याला काहीतरी बोलतात आणि मला नाही आठवत, बॉटम नेक समथिंग, नाही असं नाही, असंच काहीतरी म्हणतात की म्हणजे फुल म्हणजे इकडनं तो गळा येतो तुमचा आणि पाठीमागनं पण एकदम हे. आणि ही कुर्ती एकदम साधी सिम्पल आहे, पण हा ग्रीन कलर खूप जास्त इंडियन गर्ल्सवरती, ब्राऊन गर्ल्सवरती हा कलर खूप छान दिसेल. ज्या फेअर आहेत ऑब्व्हियसली त्यांच्यावरती छान दिसेल. म्हणजे सगळ्या स्किन टोनवरती हा कलर जातो आणि खूप छान उठून दिसतो हा कलर. आणि याच्यावरती याची पॅन्ट एकदम साधी सिम्पल आहे. मी या कुर्तीची साईज ॲक्च्युली मी एक्स्ट्रा स्मॉल मागवलेली, पण मला असं वाटतं की हे मला थोडं टाईट आली आहे. लाईक ही कुर्ती मला थोडी टाईट आलेली येते. आय मीन कारण की याचे जे हात आहेत, याचा जो गळा आहे ना तो एवढा लहान आहे, त्यामुळे काय होते इकडनं जेव्हा त्याचे हात सुरू होतात तेव्हा थोडंसं म्हणजे अनकम्फर्टेबल मला फील होते आत्ता, कारण की आता ही कुर्ती मला थोडीफार टाईट यायला लागली आहे. सो मी असं विचार करते की काश मी ही कुर्ती स्मॉल साईजची मागवली असती. ही जास्त एक्स्ट्रा स्मॉल झाली आता माझ्यासाठी. आणि याच्यावरती दुपट्टा एकदम साधा सिम्पलवाला आहे. अगेन ही कुर्ती सेम पूजेला वगैरे तुम्ही असं लुक देते ती घालू शकतात. कुठे पण एकदम रँडमली आपल्याला जायचं आहे ना, क्विकली कोणाच्या पूजेला किंवा कोणाचं असं होम फंक्शनमध्ये वगैरे, तर अशा सगळ्या कुर्तीज खूप जास्त हेल्प आउट होतात. की म्हणजे जिकडे तुम्ही कम्फर्टेबल पण आहात घालायला आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम पण येत नाही की काय घातलं पाहिजे आणि कसं दिसेल, काय दिसेल वगैरे वगैरे. सो सो हे जे 4 सेट मी तुम्हाला दाखवले, रेड, ब्ल्यू, पिंक आणि ग्रीन, हे होते मिंत्रावरनं. आणि अरे येस, याचं जो फ्रंट आहे ग्रीनवाल्या कुर्तीचं, हे पण खूप छान आणि ब्युटिफुल आहे. दुपट्टा मी शेअर करणार आहेत. या ज्या सगळ्या कुर्ती सेट वगैरे मी ज्या शिवल्यात, याचं जे मटेरियल आहे ते मी मलाडवरनं घेतलं होतं आणि त्यावेळेला काहीतरी 1200-1300ला मी हे मटेरियल घेतले होते. म्हणजे जी कुर्ती आहे ना, याचं मटेरियल मला माझ्या दीदीने दिलं होतं आणि त्याची मी ही शिवली होती. त्याचा मी पंजाबी शिवला होता. सो खूप छान वाटते. आणि मी ॲक्च्युली हे सगळे ड्रेसेस शिवताना आहे ना, मी विचार केला की मला मटेरियल वेस्ट नाही करायचं आहे. कारण की खूप छान एकतर त्याचं मटेरियल आहे, प्लस त्याच्यावरती ही जी मला ना असे भरलेले डिझाईन्स खूप आवडतात, खूप 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 जास्त. आणि मन नाही करत की तुम्ही हे सगळं कट करून काटछाट करून वगैरे वगैरे. आणि असं हे मटेरियल होतं. आता हे मटेरियल मला असं ट्रान्सपरंट आलं होतं आणि याच्यामध्ये अस्तरसुद्धा आलं होतं त्यांच्याकडनंच. फक्त पॅन्टसाठी मला अस्तर नाही आलेलं, तर मी पॅन्ट शिवताना अस्तर टाकलं होतं. म्हणजे तुम्ही परचेस करून तुमच्या टेलरला अस्तर देऊ शकतात किंवा मग त्यांनी टाकलं तरी ठीक आहे. मग ते डिपेंड करते की तो किती त्याची प्राइसिंग घेतो. ओके, सो मी याची जी पॅन्ट आहे ती मी अशी शिवली होती. म्हणजे पॅन्ट शिवली आहे मी कम्प्लीट पॅन्ट विथ इलॅस्टिक. मला इलॅस्टिक जास्त कम्फर्टेबल वाटते, कारण की नाडी मला एवढं आवडत नाही.
किंवा मग तुम्ही झिपवालं पण शिवू शकतात. पण आय थिंक ती झिप नंतर पुढे मागे खराब होते. त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही इलॅस्टिकवालं पॅन्ट शिवा किंवा मग तुम्हाला जसं की त्या कुर्तीचं दाखवलं मी, फ्रंटमधनं एकदम प्लेन आणि पाठीमागनं इलॅस्टिक, तसं तुम्ही शिवू शकतात. आणि बिलकुल रिग्रेट नाही करणार तुम्ही हे या मटेरियलचं जेव्हा पंजाबीज तुम्ही शिवतील तेव्हा. खूप छान आणि हे खूप टिकतात कारण की मटेरियल वाईज खूप शाईन आहे, खूप जास्त शायनी आहे. जेव्हा न्यू वेडिंग झाली होती आणि त्यानंतर जेव्हा मी हे सगळं घातलं होतं तर तेव्हा थोडंसं ब्रायडल टच येत होता की हां, वाटत होती की नवेली दुल्हननी न्यू क्लोथ्स घातलेत. हे मी खालतून लेंथ मी आय थिंक याची जी होती तेवढीच घेतलेली आणि ही डिझाईन त्यांनी लावली आहे खालती आणि हे समोरून. आणि याची जी नेक आहे ना, हे तुम्ही जेव्हा शिवायला देता तेव्हा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग शिवू शकतात. तुम्ही हा स्लीवलेस पण शिवू शकतात किंवा अजून काही वेगळं. पण प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही तुमचं नेकमध्ये आहे ना काहीच कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. तुम्हाला सीधा राऊंड नेकच द्यावी लागते कारण की डिझाईनच तशी बनली आहे त्याच्यावरती. तर मग मी फक्त काय केलं, पाठीमागनं मी बंद ठेवलं. मी चेन वगैरे काही नाही दिली. मी कुर्तीसारखी शिवली होती कारण की झिप एकदा तुमची खराब झाली ना की मग परत म्हणजे मला नाही आवडत. नाही एकदम असं टाईट असं शिवलं नाही आहे मी इकडनं थोडं टाईट शिवलं आणि इकडनं मी थोडंसं लूज ठेवलं आहे. आता याचा नेक मी थोडा नाही, याचा नेक मी ॲक्च्युली खूप डीप दिला आहे कारण की 8 किंवा 7.5 याचा हे असेल, गळा असेल, तेवढा डीप म्हणजे माझ्यासाठी तो डीप आहे. सो दॅट्स इट. ही मी अशी परत पुन्हा एकदा सिम्पल कुर्ती शिवली होती जी पेस्टल कलरमध्ये आहे आणि याला थोडंसं पर्पलमध्ये कॉम्बिनेशन आहे बघा आणि खूप शाईन करते आणि खूप ब्युटिफुल आहे. ऑफकोर्स येस. सो हां, ही कुर्ती सेट माझ्या दीदीकडनं होती आणि याचा जो दुपट्टा आहे, याचा दुपट्टा हा असा आहे आणि एकदम सिम्पल. हा दुपट्टा तुम्ही ब्लॅक कलरची एक पूर्ण प्लेन कुर्ती घातली ना आणि त्याच्यावरती हा दुपट्टा घेतला ना तरी खूप बेस्ट वाटेल. ब्लॅक ड्रेस एकदम एक तरी पूर्ण ब्लॅक ड्रेस प्लेन शिवा आणि त्याच्यावरती तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक ओढणीचा वापर करा. त्या ड्रेसवर आहे ही मी मलाडवरनं घेतलेलं मटेरियल आणि पुन्हा एकदा मला ही राऊंड नेकच शिवायला लागला. आता मी हे सगळे प्लेन सिम्पल मुद्दाम शिवल्यात कारण की थोडं कम्फर्ट मला पाहिजे होतं पर्सनली आणि मटेरियल बघून बिलकुल मन नव्हतं करत की खूप काटछाट करू. सो येस, याचे हात मी आहे ना या कुर्तीचे मी असे शिवलेत. म्हणजे तुम्हाला 1 मिनटं दाखवते मी, एक तुम्हाला पण आयडिया येईल. हे बघा, इकडे त्यांनी इलॅस्टिक लावली आहे आणि अशा चुन्नी अशा टाकल्यात. सो याचे हात पण खूप छान वाटतात, ब्युटिफुल वाटतात. सो जे काही मला आता मग करायचं होतं वेगळं कुर्तीजमध्ये, तर मग मी ते हातावरती मग मी त्याचा हे केलं आहे, एक्सपेरिमेंट केलं आहे. आणि अशी सेम मी मरून कलरची, डार्क मरून कलरमध्ये घेतली आहे. ती पण खूप जास्त ब्युटिफुल वाटते. त्याचा पण मला फोटो दिसला तर मग मी इकडे कुठेतरी तुम्हाला नक्की पॉपअप करेल. आय थिंक ते खूप जास्त इझी पडते विथ फोटोज याचे सगळ्यांचे रिव्ह्यू करायला कारण की तुम्हाला सगळ्यांना अंदाज येईल. मी ह्या कुर्तीज तुमच्यासोबत शेअर करते कारण की जरुरी नाही आहे की तुम्ही या सेम कुर्ती परचेस करतील. पण तुम्हाला जर तुम्ही मटेरियल घेता कुर्तीसाठी तर मग तुम्हाला एक आयडिया येईल की मग तुम्ही ते कसं शिवलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे वगैरे. तर हां, बस इतकंच की प्रत्येक जण हा वेगवेगळं काय शिवत असतो, काहीतरी वेगळं इन्व्हेंट करत असतो. सो थोडीफार कुठेतरी एखाद आयडिया मिळाली तर मिळाली. सो दॅट्स इट. हे सगळं दाखवण्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की माझं कलेक्शन कसं आहे आणि मग किंवा मी कसं शिवलेलं आहे. म्हणून मी जेव्हा साडी पण तुम्हाला दाखवत होते तेव्हा मी तुम्हाला ब्लाऊज दाखवत होती कारण की तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही कसं ब्लाऊज शिवलं पाहिजे किंवा तुमच्याकडे मे बी सेम ब्लाऊज असेल मग त्याच्यावरती मग तुम्ही कोणता लुक करू शकतात असं. ओके, सो ही होती माझी सेकंड कुर्ती.
ही आहे माझी थर्ड कुर्ती. सो ही पूर्ण वेगळी आहे. मला एक गोष्ट खूप जास्त आवडते ड्रेस पीस जेव्हा मी घेते तेव्हा, ते म्हणजे की अगेन याचं पण ड्रेस पीस 1200पर्यंतच होतं, 1200-1000पर्यंत होतं. मी आहे ना बल्कमध्ये ॲक्च्युली त्याच्याकडनं ड्रेस पीस घेतले होते. सो त्यांनी मला थोडंफार डिस्काउंट पण दिलं होतं, 500-600 रुपयाचं असं काहीतरी. सो ही कुर्ती पण खूप जास्त ब्युटिफुल आहे. आता या कुर्तीसोबत मी एक्सपेरिमेंट केलं, कारण की याच्यावरती मणी वर्क नव्हता, सो याच्यावरती एम्ब्रॉयडरी वर्क होता आणि ही कुर्ती मी स्लीवलेस शिवली आहे. ही कुर्ती पण छान वाटते. ही कुर्ती स्लीवलेस छान वाटते, काही हे नाही. आणि याला खालती असं आहे, म्हणजे आलं ना अंदाज, की मला बिलकुल पण रिग्रेट फील नाही झालं की मी उगाच ड्रेस पीस घेतले आणि मग ते मी शिवले. त्यापेक्षा मी मिंत्रावरनं किंवा फ्लिपकार्टवरनं रेडीमेड घेतलेच ते. कुठेतरी काहीतरी वेगळं मला पाहिजे होतं कुर्ती सेटमध्ये कलेक्शन, म्हणून मी ॲक्च्युली ड्रेस पीस घेतले होते आणि ते छान निघाले आणि खूप छान दिसतात घातल्यावरती. याची पॅन्ट मी शिवली होती. अगेन याची पॅन्ट मी एकदम सिम्पल शिवली आहे आणि याच्यावरची ओढणी पुन्हा एकदा कडक आहे. सो माझ्याकडे जेवढे काही ड्रेस आहेत त्याच्या जे दुपट्टास आहेत ते सगळे या मटेरियलमध्येच आहेत, नेट मटेरियलमध्ये, कारण की हे ट्रेंडिंग, कारण की आय थिंक याचा ट्रेंडच चालू आहे. पण पर्सनली मला हे दुपट्टाज हँडल करायला कंटाळा येतो, कारण की हे खूप असे फुगरे म्हणजे तुमचा ड्रेस कुठेतरी बाजूला राहतो आणि तुम्ही तुमचा दुपट्टाच हँडल करत असतात, एकदम असं फुगरा होतं. तर मग तुम्हाला ते सेट करावं लागते थोडं, की कसं घ्यायचं वगैरे. सो अशी होती याची दुपट्टा आणि हे आता माझे सगळे सेट झाले. ओके, मी अजून एक मटेरियल जे मला माझ्या भावाने दिलं होतं, तर त्याची मी ही कुर्ती शिवली होती. सो हे पण एक फक्त त्यांनी कुर्ती मटेरियल मला दिलं होतं. सो ही कुर्ती मी पूर्ण लॉंग शिवली आहे आणि विथ फुल लॉंग हँड्स. सो ही कुर्ती तुम्ही नवरात्रीमध्ये वगैरे मल्टी कलरचं जर गरबा नाईट्स असंच एकदम सिम्पल तुम्हाला हवं असेल तर तो तुम्ही घालू शकतात, कारण की याला पूर्णपणे टिकली वर्क आहे. सो ही मला कुर्तीच हवी होती पॅन्ट खाली घालायला, म्हणून मी याला जास्त मी काही शिवत नाही बसली. याला मी नॉर्मल पाठीमागनं ॲज युज्युअल मी डीप नेक नाही दिले, कारण की सिम्पल आपलं बरं आहे. म्हणजे माझ्यासाठी तरी तुम्ही डीप नेक घेऊ शकतात आणि पुढून पण काहीतरी छान असं घेऊन इकडे अशी दोरी घेऊ शकतात, हे पण छान वाटेल. किंवा स्लीवलेस हे ठेवू शकतात तरी छान वाटेल. मला लॉंग स्लीव्सचं माझ्याकडे कुर्तीज वगैरे नव्हती, म्हणून मी ही आणि अजून एक दुसरी माझ्याकडे कुर्ती आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. ती पण छान, स्लीव्स मोठे दिले आहेत. सो येस, अशी होती माझी कुर्ती कलेक्शन. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एक रफ आयडियाजसाठी तुमच्यासोबत शेअर केला आहे. सो आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. तोपर्यंत बाय.